आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रम, खलानिशवादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशे, स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु ये गिरा, अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाला विठ्ठल 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 हो आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग काय वाजतं इकडे बंद करा। वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला बहुतेकांच्या पाठातला, भजनामध्ये कीर्तनामध्ये नेहमी गायला जाणारा, आईला आणि वडिलांना धन्यता देणारा, पण कुणाच्या आई वडिलाला धन्यता आहे याची महत्त्वपूर्ण माहिती सांगणारा प्रसिद्ध अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहणार आहोत। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या सिद्ध पिंपरी किंवा सय्यद पिंपरी दोन नावं आहेत, पण सिद्ध पिंपरी या सिद्ध पिंपरी गावाला या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज मौनगिरीजी महाराजांच्या या मंदिरामध्ये, त्यांच्या या जागेमध्ये गेल्या वर्षी ज्या आईचं निधन झालं, कैलासवासी गंगा भागीरथी विमलबाई साहेबराव ढिकले, आणि या ढिकले परिवाराच्या वतीनं त्या आईचे मोठे चिरंजीव श्री गणेश साहेबराव ढिकले असतील, श्री निलेश साहेबराव ढिकले लहान चिरंजीव असतील, दोनही मुलांनी सौभाग्यवती मंदा, श्रीमती लता, सौभाग्यवती सरस्वती अशा 3 पुतण्या आहेत। श्री बाळासाहेब, नितीन, शरद, रमेश, प्रकाश, शांताराम, गणेश अशी पुतण्या आहेत। कुमार तेजस, कुमार विराज आणि कुमारी रुक्मिणी, रुणमयी, कुमारी रुणमयी
नात आहे आणि समस्त ढिकले परिवार व ग्रामस्थ सिद्ध पिंपरी या सगळ्यांच्या वतीनं आपल्या आजीचं आपल्या आईचं या ठिकाणी या नातवांनी मुलांनी वर्षश्राद्ध स्थापित केलेलं आहे, कीर्तन ठेवलेलं आहे आणि त्या संबंधातून आईंना भावपूर्ण आदरांजली समर्पित करत असताना तर्पणाबरोबर क्रियाकर्म करण्याबरोबर नामस्मरणाचाही विधी, हरिकथाही ठेवली, कर्म उपासना आपण जे म्हणतो की नाही भक्ती पण ठेवली आणि कर्म पण तर्पणाचं सांगितलेलं त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि आईंना देवाच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे. आमच्या आईचं जीवन कष्टातून गेलं व आमचे वडील लवकर गेले. आम्ही लहान असताना आम्हाला कळत नसताना बाप निघून गेला. मी तर असं म्हणतो एखाद्याचा बाप गेला तरी काही वाटत नाही पण आई जाऊ नये, म्हणजे तसं दोन्ही पण जाऊ नये. आता माझे वडील गेलेले आहेत पण वडील जरी गेले असतील तरी वडिलांचं आणि आईचं प्रेम आई करू शकते पण आई गेली ना बाप तुम्हाला आईचं प्रेम देऊ शकत. शास्त्रामध्ये असं वर्णन आलं एखाद्याला वडील जर गेले तर त्या वडिलांची जागा आई घेऊ शकते पण आईची जागा बापाला घेता येत. मुलगी जर आली ना माहेराला तर आई जे करू शकते तो बाप करू शकत. म्हणून पुन्हा सांगतो एखाद्याला वडील गेले लहानपणी तरी चालतात पण आई लागते. त्या आई बापाचंही कर्तव्य निभावते, आईचंही कर्तव्य निभावते आणि आई वडिलाचं संगोपन त्या आईच्या रूपानं या गणेशला आमच्या निलेश दादाला मिळालं आणि त्या कष्टाची जाणीव ठेवली या दोन मुलांनी आणि कष्ट करून नोकरीला लागले, चांगल्या पदावरती रुजू झाले. कष्ट करून आईचे संगोपन आणि संस्कार आल्यानंतर गावातली मंडळी मला सांगत होती महाराज त्यांच्या आईनं खूप कष्ट केले, त्या कष्टाचं चीज झालं. पोरं नुसते चांगल्या कामात अग्रेसर आहेत की बहुणा धनानं पैशानं मोठी झाली ते नवल नाही तर त्यांच्या आईचे संस्कार त्यांनी जपलेले आहे असं म्हणणारी ज्या वेळेला पिढी तयार होते त्या दिवशी खऱ्या अर्थानं अशा आईला आपण मानाचा मुजरा केला पाहिजे, अशा आईला आपण आदरांजली वाहिली पाहिजे, अशा आईची आपण कृतज्ञता प्रगट केली पाहिजे. म्हणून त्या संबंधातून या समस्त ढिकले परिवारानं त्यांच्या गणेश दादांनी निलेश दादांनी सगळ्यांनी आमंत्रित केलं. माझी तारीख आमचे दुसरे निलेश दादा आहेत आपले ढिकले त्यांनी खूप फोन केले आणि या सर्व कलाकारांना आमंत्रित करणारे आमचे अमरदादा मलाही त्यांनी संपर्क केला. अमरदादांनी खरं तर खूप त्यांनी प्रयत्न केले की सगळी मंडळी आली पाहिजे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या सौभाग्यवती गंगा भागीरथी विमलबाई यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत व आता पुढं आपण आईवर बोलणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जाणार आहे, तुम्ही रडणार आहात, तुम्हाला आई कळणार आहे, पुढं ते मी सांगणारच आहे. पण त्या अगोदर या आईच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीला निर्माण करण्यासाठी तिला आदरांजली वाहण्यासाठी आपण ठेवलेलं कीर्तन आहे. खूप प्रयत्नपूर्वक सगळ्यांना आपण बोलवलं आहे. माझी तारीख रिकामी नव्हती तरीसुद्धा आग्रह केला या मंडळींनी काही करा महाराज पण यावं लागेल तुम्हाला आणि त्या संबंधातून आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर या गोड गावामध्ये गोड जनार्दन स्वामींच्या या पवित्र स्थानामध्ये हे कीर्तन करण्याचं नियोजन माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये कुंदन महाराज बोरसे ज्यांनी प्रथम चाल गायली ना खरं तर त्यांचा जन्म तिकडं विदर्भात आहे खाली आहे पण आमच्या नाशिक जिल्ह्याला मराठवाड्याला महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं. काय गोड आवाज आहे महाराज, इतका रियाज केलेला आहे, उत्तम रियाज आहे. खालचाही शेडज लागतो, मंदिरातलाही लागतो, मध्यातलाही लागतो आणि लावला तर वरचा तार सप्तकातलाही लागतो आणि तीनही शेडजे लागताना तंतोतंत लागतात. असं कणून कुथून उगा आपलं तसे लावलेले नाही, नाकातून लावलेले नाही. रियाज करणं ज्याला म्हणतात उत्तम रियाज. खालचा पण तेवढाच क्वालिटीचा, मध्यातला पण तेवढा. काहीचा खाली लागतो तर मध्ये लागत नाही, काहीचा मध्ये लागतो तर वर जात नाही, काहीचा वर जातो तर खाली येत नाही. म्हणजे असं पंचायतच आहे. पण सगळ्या प्रकारच्या तार सप्तकात, मध्य सप्तकात, मंद्र सप्तकात अतिशय गोड गाणं ज्यांचं आहे आमचे कुंदन महाराज बोरसे. खरं तर रोहिदास महाराज थोडे व्यस्त झाले, त्यांच्या जागी हे आले, बरं झालं ते, खऱ्या अर्थाने बरंच झालं. तुम्हाला खरं सांगतो मी का एवढा गोड गळ्याचा गायक आपल्याला भेटला नसता. तुम्ही पैसे देऊन सुद्धा त्यांना आणू शकत नाही, मिळत नाही. मी त्यांना मगाशी म्हटलं माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला 2000 गायक आणि 1000 वादक असतात. तरी मी त्यांना गेल्या वर्षी फोन केला होता की मला तुमची पहिली चाल पाहिजे, मला पहिली चाल तुमची ठेवायची. ते म्हटले महाराज एवढंच वर्ष माफ करा, माझी तारीख गेलेली आहे. मग बघा महाराष्ट्रभर फिरणारे आम्ही कीर्तनकार, आम्हाला जर ते मिळत नाही तर योगायोगाने या आईचं काहीतरी पुण्य असेल, या मुलांचं काहीतरी पुण्य असेल. आमचे कुंदन महाराज आपल्याला मिळाले. काय आवाज आहे महाराज, मला खूप आवडतो. आमचे कुंदन महाराज बोरसे यांना माझं वंदन. आमचे दुसरे शिवराम महाराज बोराडे
या भागाचं वैभव आहे. लासलगाव असेल त्यांचं गाव तिकडंच आहे, पण नाशिक शहरामध्ये राहतात. संगीताचे क्लासेस घेतात. उत्तम गाणं आहे, रागरागिण्याची माहिती आहे आणि सर्व कीर्तनकारांची लाडकी आहेत. आम्ही सगळेजण त्यांना खूप मानतो. आमच्यावरती नितांत प्रेम आहे. आवाज गोड आहे, हृदयाला लागणार आहे. आमचे शिवरामजी महाराज बोराडे त्यांनाही माझं वंदन. आपण गावातील परिसरातील विनेकरी बाबांच्या पासून ही आमची भगिनी उभी आहे, ती पण गोड गाते. असे आपण सगळे गुणीजन टाळकरी मंडळी, या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन. आपल्या कार्यक्रमाला आज योगायोगानं खरं तर दिनेश महाराज मिळाले. काय गोड पखावज महाराज. एवढी स्पीड हातामध्ये सध्या पखवाजामध्ये मला तरी वाटतं कोणाच्याच नसेल महाराज. एवढी स्पीड हातामध्ये. अरे रे रे, मेट्रोसुद्धा एवढी स्पीडने धावणार नाही. मी बसून आलो मेट्रोमध्ये, म्हणतात बोलही धावतात, पण मला ती फिकी वाटली तुमच्या एवढ्या स्पीड पुढे. मेट्रोच्याही पुढे इतक्या स्पीडने लग्गी वाजवावी. हो, 4 पट 8 पट 16 पट किती त्याचे प्रकार करता यावे लग्गीचे. ते थोडं पखवाज मी शिकलेलो आहे म्हणून मला त्यातलं थोडं माहिती आहे. थोडं वाजवलेलं, अजून गट्टे गेले नाही माझे. वाजवत होतो मी चांगला, त्यामुळे मला माहिती आहे. एवढा गोड पखावज, एवढं सौंदर्य त्या पखवाजातलं. दिसणंही गोड, वाजवणंही गोड, पखवाजही तितका गोड. आणि ठेवण त्यांची वाजवण्याची, बसण्याची, पखवाजाची कलाकृतीची फार सुंदर आहे. आणि त्यांचे घरच परंपरेत आहे. आजोबा असतील, वडील असतील, मोठी परंपरा आहे. देगलूरकरांची कीर्तनं चांगल्या चांगल्यांच्या घरी झाली नाही, पण त्यांच्या घरी यावर्षी शेखर महाराजांचं कीर्तन झालं, चैतन्य महाराजांचं झालं. सगळ्या विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं, उमेश महाराजासारखे, अक्रूर महाराजासारखे आम्ही सगळे टाळ घेऊन उभे राहतो त्यांच्या घरी. असे आमचे सगळ्यांचे लाडके दिनेश महाराज मोजाड. काय पखवाजे महाराज. असं वाटतंय पखवाज वाजत नाही, पखवाजातून पांडुरंगच बोलतो की काय. इतका सुंदर पखावज वाजवण्याची कला महाराजांच्या हातामध्ये आहे. म्हणून दिनेश महाराज मोजाड गुरुजी यांना माझं वंदन. पेटीची साथ तर मग रासने गुरुजींची आहे. तर रासने गुरुजी म्हणजे त्याच्यातली ती रासच त्यांना जमलेली आहे. तेवढी गोड पेटीन तेवढं ते. आणि बघा काही काही पेटी वादक आहेत, पण सारखे वाजत राहतात. माझा सारखं बोलताना वाजणार, महाराजाला काय म्हणायचं ते पाहणार नाही, त्याच्यात आपल्याला घेऊन जाणार. पण गुरुजींचं वाजवणं म्हणजे असं, आपण जे गाऊ ते गुरुजी वाजवणार बरं का. आपल्याला जे लागते ते देणार. मी बऱ्याच वेळेला गुरुजींना बोलवत असतो या भागात आल्यावर, आणि मला सगळ्यांनी सांगितलं गुरुजी आहेत. मला आनंद वाटला. उत्तम साथ, गोड साथ आणि तेवढी तयारी आहे गुरुजींची. जुनं वैभव आहे आपल्या भागानं त्यांना सांभाळलेलं. गावच गोड आहे महाराजे. मला आठवतंय आमचे महंत भीमसिंह महाराज या गावामध्ये यायचे बरं का. वैकुंठवासी भीमसिंह महाराज भगवानगडाचे या गावामध्ये यायचे त्या काळामध्ये. मला आठवतं मी, आमचे वडील मला सांगायचे. पण आमचे रासने गुरुजी असतील त्यांना माझं वंदन. सिस्टीम आमच्या रामलखनची आहे, प्रसिद्धच नावे आहे. रामलखन म्हटलं की काय सांगायची गरजच नाही. शिट्टी वाजणार नाही, ट्रबल नाही, चिर नाही, पूर नाही. ट्रबल, बास, गेंद, विको, बारकाली बटणं चांगले फिरवले त्यांनी. रामलखन शिंगवेकर अतिशय गोड सिस्टीम लावतात. या भागात असलं म्हणजे नेहमी असतात. रामलखन त्यांच्या साऊंडलाही माझं वंदन. आपण शूटिंग करणारी जी चॅनलवाली आहेत, अगदी त्यांचं यूट्यूब चॅनल सध्या गाजतंय. राघव ना, राघव बरं वाटलं. राघव म्हणजे रामाचं नाव आहे, लाडकं नाव आहे आणि रामाचा बोलबाला. यावर्षी रामाचं मंदिर झालं, त्यामुळे महाराष्ट्रात, देशात सगळीकडं राम आवडतो लोकांना आणि तो नेहमीच आवडणारा आहे. आणि आमच्या सगळ्या कीर्तनकार, गायक, वादकांना आवडणारा आमचा राघव दादा. चांगलं शूटिंग कर राजा. एवढी गोड मंडळी परत मिळत नाही. अशा चाली गोड अगदी दिनेश महाराज आहेत. म्हणून अगदी छान राघव त्यांच्या यूट्यूबला सर्च करा, फॉलोअर्स वाढवा. त्यांचं ते बेल आयकॉन असतं त्याला क्लिक करा. का त्यांचे फॉलोअर्स वाढतात, त्यांना थोडी मदत होते आणि आपल्यालाही चांगलं ऐकायला मिळतं. दोनही भाव त्याच्यात आहेत. पण आमचे राघव यूट्यूब चॅनल त्यांनाही सबस्क्राईब करा. त्यांनाही धन्यवाद. फोटो काढणारा दादा गोड आहे, त्यालाही माझा धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, आमचा निलेश दादा असेल, अमर दादा असेल, ज्यांनी खूप प्रयत्न केले आल्यापासून, आणि गणेश दादा आणि चिरंजीव निलेश दादा या दोघांनी खूप आढावा घेतला. बाबा लवकर या, 9:30 पावणे. मी त्यांना म्हणायचो 10 शिवाय लोक येत नाहीत. त्यामुळे आता आम्हाला सवय झालेली रोजची याची. 10 शिवाय लोक येत नाहीत. 10 सव्वा 10 होतात आणि थोडं दूरून यायचं असतं म्हणून 10 सव्वा 10. आता लोकांना उठायलाच 9 वाजतात महाराज. मग पाहुणे येणार कधी, बसणार. त्यामुळे 10 ते 12 ही उत्तम वेळ आहे. आणि सगळ्या परिवारानं आग्रह केला. पवित्र अशी त्यांची आई आणि त्या आईच्या संगोपनातून तयार झालेली 2 मुलं, अतिशय त्यांचा सगळे सुना असतील, नातवंड असतील, महिला असतील, घरातल्या त्यांच्या सगळ्या भगिनी असतील, त्यांच्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. बहुतेक कोणाचं नाव राहिलं नसेल. गावातील जे प्रतिष्ठित मंडळी आहेत, ज्यांनी या गावाचं अध्यात्म, आर्थिक, राजकारण सगळं सांभाळलं आहे, त्या गावकऱ्यांना वंदन करतो. परिसरातून कसबे सुकेने असेल, मग चितेगाव असेल. आता चितेगावची आमची प्रेमावर प्रेम करणारी मंडळी, शिवजयंतीला मी कीर्तनं केलेली आहेत. आता कसबेला माझं सुकनेला कीर्तन
कीर्तन आहे परत आता गोकुळ अष्टमीमध्ये या भागात नेहमी कीर्तनं झालेली आहे, बहुतेक प्रत्येक गावालाच झालेली आहे. त्या संबंधातून आपण आलेली भाविक मंडळी, पंचकृषीतील सगळीजण माझ्या संगतीत आमचे गणेश महाराज, या सगळ्यांना वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून 1 तास लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला विठ्ठल 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 हो. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे आपल्याला जाग करत. तसे जाग करणारे खूप अभंग आहे, खूप आहे. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. जाग करणारे शब्द आहे. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती. जागव्हा जागव्हा म्हणणारे अभंग आहे. पण प्रश्न असा की जागेत आम्ही सगळेच आहेत महाराज. 12 वाजताही आम्ही ऑनलाईन आहेत, 1:45लाही रात्री आम्ही जागेच आहेत. कधी पहा आम्ही तुम्हाला ऑनलाईन दिसू महाराज, जागेच आहोत आम्ही महाराज. पण जागे बाहेर आत निजले, आपण बाहेरून जागे आहोत, आतून जागे नाही. संतांनी आपल्याला आतली जागृती दिली. जाग व्हायचंय तुम्हाला, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. कुठं कुठं जाग राहायचं महाराज. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. धनासाठी जाग केलंय. धन म्हणजे धनासाठीच माणसं तुमच्यावर प्रेम करत असतात असं साधूचं म्हणणं. जाग राहा. तुमच्या जवळचं धन निघून गेलं की तुम्हाला कोणी जवळ करणार नाही. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. जाग केलंय आपण. कबीरदासजींचे शब्द आहेत बरं काय. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. काय गोड जाग केलं. सावधान भाई बंद बहन और साले. कौन कौन. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे. लाल रे गोडा इथं. कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे त कबीर सुनाई. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. धनासाठी जाग केलंय बरं. लोक तुम्हाला बघ पैशाचे 3 नाव आहेत. पैशाचे 3 नाव आहेत. तुमच्याकडे जास्त पैसे झाले ना, लोक तुम्हाला परसराम शेठ म्हणतील. वा शेठ, परसराम शेठ. थोडे कमी होऊ द्या, लोक तुम्हाला परसू म्हणतील. आणखी कमी होऊ द्या, परशा म्हणतील महाराज. असंच आहे, मी नाही सांगत. पैसा तेरे 3 नाव, परशा परसू परसराम. तुमच्याजवळ जास्त झाला परसराम म्हणतील, थोडा कमी झाला परसू म्हणतील, संपूर्णच गेला परशाला काय येतं म्हणतील. असंच आहे, लक्षात ठेवा. धनासाठी जाग केलंय, धनासाठी जाग राहा. दारेसाठी जाग केलंय. दारा म्हणजे पत्नी. लग्न झालेल्याने ऐका, पत्नीनेही पतीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे आणि पतीनेही पत्नीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. एखादी पत्नी जर म्हणत असेल, मालक
ओ मालक, दारू पिणं चांगलं नाही, मालक पोळ्या खाणं चांगलं नाही, मालक तुमच्या दारू पी आपली हायवेची 1 एकर जमीन गेली मालक, मालक दारू तुम्ही नाही पिलात, दारूनच तुम्हाला पिऊन टाकलं मालक, तुमचं लिव्हर खराब झालंय, आम्हाला 10-20 दिवस तुम्हाला पाहू द्या, 2-4 वर्ष तुम्हाला पाहू द्या, तुमची मुलगी लग्नाला आली मालक, आपल्याला पैसे लागतात मालक, मालक मुलं शिक्षण घेतात, उद्यापासून शपथ घ्या मालक राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांची की मी दारू पिणार नाही, असं जर एखादी पत्नी आपल्या मालकाला म्हणत असेल तर तुकोबाराय म्हणतात उपदेश बलत्या हाती झाला चित्ती धरावा. कोणीही सांगू द्या, पत्नीनंही पतीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे आणि पतीनंही पत्नीच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. ऐका ऐका, जानकी मातेला रामचंद्र म्हणत होते, अगं जानकी 14 वर्षाचा वनवास मिळालाय, राजगादीवर बसण्याचं स्वप्न भंगलंय, आता मला 14 वर्ष वनवासात जायची आज्ञा माझ्या आईनं दिली. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. तापस वेश विशेष उदास, 14 बरस राम वनवास. गुरुजी मला सुद्धा थोडे राग येतात, 2-4 जास्त नाही यांच्या एवढं, अगदी गोड बघा, फार सुंदर आहे. ए बजे जानकी, मला वनवास मिळालाय, मी तर गादीवर बसणार होतो बघ, पण आता मला वनवास मिळालाय. आत्ताच तुझं पाऊल कुठंतरी आमच्या अयोध्येमध्ये पडलंय, आत्ताच तुला आम्ही डोलीमध्ये बसून आणलंय, अजून तू फुलाच्या खाली आली नाही, तू एका जनकाची मुलगी आहे, एका सार्वभौम राजाची मुलगी आहे. ए जानकी, हे वैदेही, हे सीते, आत्ता संपून जातील 14 वर्ष, माझ्याबरोबर येण्याचा हट्ट तू धरू नको, माझ्याबरोबर तू येऊ नको. असं म्हटल्यावर ती जानकी माता म्हणते, राघव निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप घेताय प्रभू तुम्ही? माझा नाही राघव, तुम्हाला कुणाचाही निरोप घेता येईल प्रभू. हो, तुम्हाला एखाद्या वेळेला अयोध्या सोडता येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला जनकराज, तुम्हाला दशरथ राजालाही सोडता येईल, एखाद्या वेळेला तुमच्या कौशल्य आईला सुद्धा तुम्हाला सोडता येईल, पण माझा त्याग तुम्हाला करता येणार नाही. मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची पत्नी आहे, मी तुमची सावली आहे प्रभू. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. हो प्रभू, काय शिकवताय तुम्ही मला? ऐका, मी जागी आहे. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. जेथे राम असेल तिथं जानकी असेल प्रभू. त्याला जागर राहणं म्हणतात. पत्नी जागी राहिली की नाही, म्हणून तिचं नाव आहे बघा. हो, काही जागी नाही राहिली, तिचं नाव नाही. जानकी जागी आहे म्हणून सीता नाव आहे, वैदेही नाव आहे, जानकी नाव आहे. काहीचं नाव तुम्हाला दिसणार नाही, ती जागी नाही. जागी राहणाऱ्या माता पाहिजेत ना. पतीच्या ठिकाणी जागी. तुम्ही जिथं असाल प्रभू, मी 14 वर्ष तुमच्या बरोबर येणार. दारीच्या ठिकाणी जाग केलंय, धन दारा पुत्र, मुलाच्या ठिकाणी जाग केलंय. ही जी आई आहे ना, इतकी सुंदर आई, या 2ही मुलांच्या ठिकाणी जागी राहिली. माझं कुंकू गेलंय, मला अभागी दुर्भाग्य प्राप्त झालंय, मी आता कसं काय करू असे म्हणून थकली नाही. ती उभी राहिली, पायावरती उभी राहिली. माझी मुलं घडली पाहिजे, माझ्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. बाप नसेल त्यांना तर मी त्यांचं बाप झालं पाहिजे. आई पण झाली आणि बाप पण झाली. पुत्रासाठी जागा असणारी माता असते बरं. आपल्या सगळ्या मायबापाला विनंती असेल, आपण पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. फार वाईट काळ आलाय. मोबाईलचा काळ आहे, गुगलचा काळ आहे, यूट्यूबचा काळ आहे, इंस्टा फेसबुक स्टेटसचा काळ
काळ आहे. आपल्या पोरांना थोडं जागं ठेवा. आपले पोरं हिंदू धर्मात यायला तयार नाहीत, गंध लावायला तयार नाहीत, कीर्तनात टाळ घ्यायला तयार नाहीत. यांच्यानंतरची पिढी जर तुम्हाला कीर्तनात उभी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या ठिकाणी जागं राहावं लागेल. बालपणामध्ये तुमच्या पोराला धरून तुम्हाला मारुतीचं मंदिर दाखवावं लागेल. त्याला तुम्हाला नाशिकला जाऊन पंचवटी दाखवावी लागेल. त्याला निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन तुम्हाला करावं लागेल. लहानपणापासून त्याच्या कपाळी गंध लावावा लागेल. तुम्ही लहानपणापासून नाही लावला मग तरुणपणात तो लावणार. खरंच सांग, माझा पोरगा मी इकडं शाळेचं नाव नाही सांगत, शाळेमध्ये टाकला होता एका, आणि तो माझा पोरगा, त्याचं ध्रुव नाव आहे, तो 5वीला आहे शाळेमध्ये, आता 7वीला गेला. 5वीला असताना दिनेश महाराज मी या भागात, तुमच्याच भागात थोडंसं पलीकडून शाळेमध्ये टाकलं. आणि शाळेमध्ये टाकला तर त्याला ते गोपीचंद लावायची सवय लहानपणापासून. ते आता माझ्या घरी सवय आहे गोपीचंद लावायची, अष्टगंध लावायची, बुक्का लावायची. तर त्याला ती लहानपणापासून गंधाची सवय पार जसं कळायला लागलं त्याला तसा गंध आहे त्याच्या कपाळी. तर नेमकं ते शाळेत तिथं आल्यानंतर सकाळी उठलं ते त्यानं ते गंध उगाळला, गंध लावला आणि शाळेत गेला. गळ्यात त्याच्या जवळजवळ माझ्यापेक्षाही जाड माळ आहे. आणि ते पोरगा शाळेत गेला तर ते मॅडमनी त्याला अडवलं, म्हटलं हे गंध पुसावं लागेल, हे माळ काढावी लागेल. त्यानं मास्तरच्या मोबाईलवरून मला फोन लावला. म्हटलं बाबा हे जे लोक आहेत ना इथले, हे माळ आणि गंध लावू देत नाहीत. मी कीर्तन सोडून दिनेश महाराज धावत शाळेपर्यंत गेलो. मग मी मास्तरांना विनंती केली, जर ठेवायचं असेल पोरगा तर असं ठेवावं लागेल, नाही तर मग मला इथून घेऊन जावं लागेल त्याला. आमचे पैसे परत द्या, आम्ही परत जातो. मला त्या दिवशी कळालं, जर पोराला मी त्यावेळेस गंध लावला नसता तर त्यांनी तिथून पुन्हा लावला नसता, तर आता पुन्हा मी कितीही विनंती केली असती तर परत त्यानं लावला नसता. म्हणून तुम्ही बालपणापासून लावा, लहानपणापासून गंध लावा, लहानपणापासून त्याला कीर्तनात आणा, लहानपणापासून त्याला भजनामध्ये आणा. नका होऊ द्या कीर्तनकार, नका, याच्यात नाही, तो शिक्षक होऊ द्या, तो भरपूर श्रीमंत होऊ द्या, त्याला विरोध नाही, खूप काम करू द्या, पण त्याला बालपणापासून आईनं जागं केलं पाहिजे, बापानं जागं केलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकर नावाची एक माता झाली आपल्या देशात. पोराचं चुकलं, दिनेश महाराज हत्तीच्या पायाखाली दिला पोरगा महाराज. 32 वर्ष हिंदूचं राज्य टिकवलं तिने इंदोरमध्ये. फार मोठी कथा आहे तिची, सगळी सांगायला वेळ नाही आपल्याला. ऐका, 32 वर्ष हिंदूचं राज्य टिकवणारी, 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी देणारी, महादेवाची पिंड हातामध्ये घेणारी माता अहिल्याबाई होळकर. तिचं चरित्र वाचा. पोरगा चुकला, युवराज झाला म्हणून काय झालं, याला हत्तीच्या पायाखाली मारून टाका. काय आई असेल पुत्राच्या ठिकाणी जागी असली पाहिजे. एक जिजामाता नावाची आई झाली, शिवबा राजासाठी जागी आहे. जागी आहे ती 8 वर्षाचे होते शिवाजीराजे, 8 वर्षाचे. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर काही याचक लोक भूक लागली म्हणून दान मागत होते. हे बाळराजा, हे राजा तुझं नाव काय रे? माझं नाव शिवबा आहे. काय चांगलं नाव ठेवलं रे तुझ्या आईनं, आम्हाला भूक लागली रे, खायला काही मिळेल का? 8 वर्षाच्या बाळराजाला त्या याचकांनी खायला मागितलं होतं दिनेश महाराज. आणि शिवबा राजे म्हटले होते त्या 8 वर्षाचे आईला विचारून येतो. आईला विचारायला गेले, म्हटले बघ आपल्या दारात कोणीतरी याचक आलेत, त्यांना भूक लागली म्हणतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना खायला देऊ का? म्हटल्याबरोबर जिजामातेनं शिवाजी महाराजांच्या कानाखाली जोरात लगावली होती, जाळ काढला होता. शिवाजी महाराजांनी कान धरला आणि विचारला, आई मी तर चांगलं काम विचारायला आलो ना तुला, मी तर भाकरी देऊ का विचारायला आलो, आणि तू माझ्या कानाखाली मारली आई, मला लागलं नाही, का मारलंस मला? त्यावेळेला आईनं सांगितलं होतं, जिजामातेनं आज विचारलं देऊ का, इथून पुढं असं विचारायचं नाही देऊ का. कोणी जर मागायला आलं ना तर आपलं पोट उपाशी राहिलं तरी चालेल, पण समोरच्याला आपल्या घरातलं पहिलं देऊन टाकायचं. आईनं कानाखाली त्यावेळेला मारली. तर तेव्हापासून तर इतिहासामध्ये कोणीही राजाला मागू द्या, राजाने त्याला दिलं नाही असं इतिहासात वर्णनच नाही. का? बालपणामध्ये कानाखाली चपराक बसली होते. लक्षात ठेवा, शिकण्यासाठी आहे. आईनं पोराच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, बापानं सुद्धा पोराच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. आपला पोरगा ट्युशनलाच जातो का बघत जा, शाळेतच जातो का बघत जा. तुमचे कामं सोडून थोडं मोटरसायकलवर त्याच्या मागत जात जा. तुमच्या पोरांच्या हातातला मोबाईल थोडा बघत जा. विनंती असेल अभ्यास करतो का बघत जा. जागर राहण्याचा काळ आला. मायबापानं पुत्राच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. खूप माता आहे, जिजाऊ आहे, अहिल्याबाई आहे, आमची मदालसा नावाची माता आहे बघा. हा देह नाशिवंत पाळण्यामध्ये म्हणते, मळमूत्राचा बाधा बरे चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा पर्यंत मदालसा. पाळण्यामध्ये उठी पुत्रा
जाई बाळा तीर्थी रे हिंड साधू आणि संत जेथे असती पाऊदंड. जा राजा जा, साधूच्या संगतीत जा म्हणणारी आई आहे. पुत्राच्या ठिकाणी जाग राहा, ही आई जागी राहिली मुलांच्या ठिकाणी. हसरी माता आहे, गोड माता आहे. या मुलांना त्यांची आठवण येते आज आईची. पण ती मुलं का घडली, का ती सात्विक आहेत, का ती जगामध्ये वावरतायत, का एवढा समाज जमलाय? त्या आईनं कष्टानं पोरं घडवली. जागी राहणारी माता असली पाहिजे. पुत्राच्या ठिकाणी जाग केलंय. धन दारा पुत्र जन याच्या 2 तास जातील आपले. जनासाठी जाग केलंय, भावासाठी सुद्धा जाग केलंय. भावासाठी गणेश दादा, निलेश दादा, आणखी माझा भाऊ, कोणाचाही भाऊ असू द्या, आपण भावाच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. वरकला अंगामध्ये धारण झाली होते. ऐका ऐका. आणि राम प्रभू वनवासामध्ये निघून गेले होते. फार गोड वर्णन केलंय. कसा मला टाकून गेला कसा मला बारीक बारीक गेला कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला रामाविन माझ चैन पडेना हे रामा हे रामा हे रामाविन हे रामा हे रामा रामा हे रामा बिन रामा बिन रामा रामा बिन रामा बिन रे चैन पडेना ना जीवासे आराम हे रामा रामा वीण 14 वर्षासाठी वनवासात निघालाय प्रभू. जो राघव 14 वर्ष नाही अखंड गादीवर बसणार होता, तो 14 वर्ष वनवासात निघाला. काय भाव आहे. अयोध्या रडते. त्या रथाच्या समोर सगळे आडवे पडतात. त्या सुमंताच्या रथाच्या चाकाला अयोध्यावासी धरतात. थांब रे सुमंता, थांब रे सुमंता, आमच्या प्रभूला घेऊन जाऊ नको. तो जानकी लखनजी रामजी निघालेले आहे. थोडासा प्रसंग डोळ्यासमोर आणा म्हणजे भाव कळेल. Ah
फार गोड वर्णन केलंय, आपण ऐकलं. जोरात वाजा, जोरात वाजा. प्रभू रामचंद्र वनवासात निघून जातात, आपण त्या कथेतून पाहिलंय, भावातून पाहिलंय. आणि प्रभू निघून गेल्यावर माझ्याकडे बघा, तो भरत परत येतो. भरत, आणि त्या भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे. तो आपल्या आईला श्राप देतो, कैकई चांडाळणी मा, पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. काय प्रेम असेल हो भावावर. आईला श्राप देतो, मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे, आणि तुझं नाव कुणी घेणार नाही. तुमच्यामध्ये सगळ्यांची नावं असतील, कोणी स्वाती असेल, कोणी रुक्मिणी असेल, कोणी ज्योती असेल, पण तुमच्यात काही नाव नाही. बघा का नाही माहिती का? तो भरताचा श्राप आहे महाराज. भरतानं श्राप दिला, आणि स्वार्थी माणसाचं नाव कोणी ठेवत नाही. लक्षात ठेवा रे, स्वार्थी माणसाचं नाव या जगामध्ये होत नाही. घरासाठी जगलाय, कुटुंबासाठी जगलाय, अशाचं नाव होत नाही. जो देशासाठी जगला, देवासाठी जगला, धर्मासाठी जगला, त्यांची फोटो लागतात. तुमच्या गावात काय कमी माणसं आतापर्यंत होऊन गेली का? पण तुमच्या गावाला जनार्दन स्वामींचाच हा हाल आहे. लक्षात ठेवा, ते समाजासाठी जगले, देवासाठी जगले, त्यांच्यासाठी, त्यांच्या निमित्तानं नाव आहे. आपल्या घरात काय आपल्या पंजाचे फोटो नाहीत, आपल्या खापरपंजोबाचे नाही, आपल्या आजाचे नाही, आपल्या बापाचा सुद्धा फोटो घरात दिसणार नाही. पण प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलाय, ज्ञानोबारायांचा फोटो लागलाय, तुकोबारायांचा फोटो लागलाय, निवृत्तीनाथ महाराजांचा फोटो का लावलाय तुम्ही? का त्यांच्या समाधीचा फोटो? त्याचं कारण ते दुसऱ्यासाठी जगले. आपल्यासाठी जगणारे तर खूपच आहेत, कोणी त्यांचा विचार करत नाही. किती गेलेत आणि किती आलेत माहिती सुद्धा नाही. उपजले मेले ऐसे किती. पण ऐका, ध्यानात ठेवा, जे दुसऱ्यासाठी जगत असतात ना, त्यांची कथा होत असते. भरत निर्णय घेतो, माझ्या आईचं चुकलंय, ही गादी माझी नाही, माझ्या दादाला मिळालेली आहे. सगळी गादी रथामध्ये भरवतो आणि रथ घेऊनच जातो महाराज. बघा काय भाऊ आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. काय प्रेम आहे. धनदारा पुत्रजन बंधू, बंधूसाठी सांगतोय, भावासाठी 11:30 काटा चाललाय, मला वेळेची जाण आहे. ऐका, बंधूसाठी सांग. पोचला तिथं भरत, वेळ कमी आहे, रडायला लागलाय, मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, माझ्या आईचं चुकलंय. आपल्याला सगळ्याला कथा माहिती आहे, मला भाव सांगायचा आहे. आणि ज्यावेळेला आता प्रभू त्याला समजून सांगतात की अरे भरत, इतका रडू नको, असं नाराज होऊ नको. गणेश दादानं निलेश दादाला कायम समजून सांगितलं पाहिजे. राजा बघ, आता आई गेली ना, आपणच सगळे एकत्रित आहोत, आपला परिवारच आपली आई आहे, हे समजून सांगणं सुद्धा कीर्तनच आहे महाराज. लक्षात ठेवा, समजून सांगितलंय रामानं भरताला, भरत दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नाराज होऊ नको भरत. आपली आई गेली, आपले वडील गेले, काही करता येत नाही. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही. किती सुंदर दिसत असाल तरी म्हातारं होणार आहेत आपण, आणि कितीही श्रीमंत असाल तरी मरणार आहोत. दोन गोष्टीच आहेत. एवढ्याच दोन गोष्टी खऱ्या आहेत जगात. एक, काल जसे दिसत होतो तसे आज दिसत नाही, आज जसे आहे तसे उद्या दिसत नाही. लोकाला फोटो काढायचा ना, आधी स्टुडिओला जातात, भारी भारी फोटो काढतात. बरं, ते नुसते फोटो काढत नाही, ते फोटो आहेत ना, भारी भारी त्याचे बॅरिकेड बनवून त्या फोटोला हॉलमध्ये लावतात. आपण त्या हॉलमध्ये बसलो ना चहा घ्यायला, फोटोकडे काय फोटो आहे म्हणतो आपण, पण ज्याचा फोटो आहे का, शिवराम बाबा, कुंदन बाबा, दिनेश बाबा, तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येत असतो. आपण वर पाहतो त्याच्यासारखाच चेहरा दिसतो, खाली पावा तर काय मिळ असेल बुवा, आजचा पोरगा असेल का, काय असेल बुवा. बराच वेळ पाहिल्यावर
मग आपल्याला कळून येतं की हाच तरुणपणातला पैलवान आहे बरं का, याचाच फोटो आहे हा. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय असंच आहे महाराज. क्षणाक्षणाला एक तर आपण म्हातारे होणार आहेत. गर्व करू नका बरं लय दिसण्याचा, लय श्रीमंतीचा. काही नाही. कोरोना आला तर 1 कोटीची कंपनी एका मिनिटात बंद होते. हो, रोज फिरणारा कीर्तन केसरी गप घरी बसतो. काही नाही महाराज, काही नसतं. लक्षात ठेवा, आपल्याला दाखवून दिलेलं देवानं. लक्षात ठेवा माझं, एक तर आपण म्हातारे होणार आहेत, आणि नाही म्हातारं झालं तर आपण सगळे मरणार आहोत. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जा रे राजाचा अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष तू राजगादीचा मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. हे भावानं भावाला जाग केलंय, त्याच्या सहित आपल्याला केलंय. जेवढ्या कथा मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या, या सगळ्या कथा जागे झालेल्या आहेत. धनासाठी कबीर महाराजांनी जाग केलंय. ऐका, पुत्रासाठी अहिल्याबाईंची कथा सांगितली, जिजाऊची कथा सांगितली, तुम्हाला मी मदालसा सांगितली, पुत्रासाठी सांगितली, धनासाठी तुम्हाला आता मी राम प्रभू सांगितले, भावासाठी, बंधूसाठी. एवढं जे जागे राहिलेली मंडळी आहेत आपले 11:30 वाजले. असे जे जागे राहणं कळलं महाराज आम्हाला. किती सुंदर सांगताय, पुत्राच्या ठिकाणी जागं राहायचं, धनाच्या ठिकाणी जागं राहायचं, बाबाच्या ठिकाणी जागं राहायचं, आईनं मुलाच्या ठिकाणी. फार कळलं आम्हाला. असं जागं राहिल्यावर काय फळ मिळतं. महाराज म्हणतात, तुम्ही जर असे जागे असाल, आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर या गोष्टीसाठी जागे असाल तर तुमचं हित होईल. आणि तुमचं हित जर झालं तर तुकोबाराय म्हणतात, जो कोणी असा जागा आहे त्याच्या जीवनात एक फळ मिळेल, त्याच्या माता पित्याला धन्यता मिळेल. अभंगाचं पहिलं चरण. आपुली आहे जो से जगता, आपुली आहे
वा वा, वा वा. क्या बात आहे, वा शिवराज. हे आता नवीन आलेले खेळाडू आहेत महाराज. रिषभ पंत पाय मोडला तरी बसून शिक्ष मारतो. सूर्यकुमार तर कोणत्या बाजूनं मारतो मेळ लागत नाही. त्याच्यात आमचे नवीन गायक म्हणजे अशा गोड चाली, कुंदन महाराज काय, शिवराम महाराज काय, दिनेश महाराज काय, कोणत्या बाजूनं जागा निघेल, कुठून अशी सरपटी, कुठून लगी. नवीन आलेले खेळाडू आहेत, त्यांना पाहतच राहावं वाटतं. या बसा. सगळ्यांना विनंती, फार गोड अगदी. अभंगाच्या पहिल्या चरणात असा जो कोणी जागा आहे आपुल्या हिता, जो अशी जागता, असा जो कोणी जागा आहे त्याला काय फळ मिळतं महाराज. धन्य माता पिता तयाचिया. आता एक गणेश दादा असेल, निलेश दादा असेल, या दोघांनी केवढा चांगला कार्यक्रम केला. कुंदन महाराज काय, अक्रूर महाराज काय. 11:30 वाजले आपण एवढ्या गोड कथा ऐकतो. त्यांच्या निमित्तानं आपल्याला एवढा सुंदर अभंग ऐकायला मिळतो. संतांची वचनं ऐकायला मिळतात, संतांच्या कथा ऐकायला मिळतात. तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिते. एवढा सुंदर माल ज्यांच्यामुळं आपल्याला ऐकायला मिळतो, ते जर ही मुलं असतील तर ही मुलं सात्विक आहेत. पण तुकोबारा या दोनही मुलाला धन्यता देत नाहीत. मग धन्य माता आईला धन्यता देतात. काय काय गणित आहे बघा. तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुमच्या नावानं बिल फाटत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कितीही भारी जगा, किती कर्तृत्ववान जगा, भगतसिंहानं देशासाठी प्राण दिलाय, पण त्याला धन्यता नाही. धन्य माता पिता तयाचिया. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्रित आणलं, स्वराज्य निर्माण केलं, त्यांना नाही धन्यता. धन्य माता पिता तयाचिया. त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली. विश्वमाऊली ज्ञानोबाराय एवढा उपकार जगामध्ये कोणाचाच नाही. लई उपकार आहेत लोकांवर सगळ्यांचे, पण ज्ञानोबारायांसारखा नाही. आपल्या आई उपकार करते आपल्यावरती. आई काय आईसारखे उपकार आहेत का महाराज? आईसारखे कुणाचेच उपकार नाही. सगळ्यात जास्त उपकार समाजामध्ये व्यवहारामध्ये फक्त आईचेच होणार. कोणी तिच्यासारखे करू शकत नाही. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. एका कवीची कविता आहे, आम्हाला शाळेमध्ये शिकायला होती. आठवली म्हणून दिनेश महाराज आहेत, रासने गुरुजी आहेत. फार सुंदर आहे, हृदयाला लागणारी आहे. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यां 9 दिवसां, 9 महिन्यां 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेव. 9 महिन्यां 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेवनी. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. गोड वर्णन. आज या मुलांना आई आठवत असते बरं, ज्याला नाही त्याला विचारा. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपाय. हे माय, हे विमल आई. आज किती हाका मारल्या म्हणजे ती आई येऊ शकत नाही. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. ज्याची आई नाही त्याला विचार. महिन्यापूर्वी, 1 महिना झाला आता, एका महिन्यापूर्वी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुक्यामध्ये डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहानेंच्या आईच्या 14व्याच्या निमित्तानं सगळी महाराज मंडळी आम्ही गेलो. आणि ज्यावेळेला तिथं गेलो, त्या आईच्या 14व्याच्या निमित्तानं सगळी महाराज मंडळी श्रद्धांजली वाहत होती, बोलत होती.
डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा सुद्धा बोलत होते, आपण फेसबुकला पाहिलं असेल, लाईव्ह पाहिलं असेल. तर ते सगळं झाल्यावर तिथं गेल्यावर कळालं की तिची आई आहे ना ती अत्यंत गरीब होती. या मुलांसारखी, आईसारखी, विमलबाईसारखी अत्यंत गरीब. आणि एक दिवस कुठंतरी दिनेश महाराज तिला लग्नाला जायचं होतं. ऐका बरं, लग्नाला जायचं होतं म्हणून 2 मुलं आहेत, ते विठ्ठल डॉक्टर आहेत आणि ते आता पद्मश्री तात्याराव पण आहेत. त्यातल्या मोठ्या मुलाला विठ्ठलला त्यांनी हाक मारली, अरे विठ्ठल अलीकडे ये म्हणे, आणि समोरच्या त्या काकूकडून मला एक चांगली साडी घेऊन ये. तर ते विठ्ठल नावाचे त्यांचे चिरंजीव म्हटले, आई आपल्या घरामध्ये किती साड्या, तू का त्या काकूची मला आणायला लावते. तर ती आई म्हटली, अरे सगळ्या साड्या फाटलेल्या आहेत, तुम्हाला मी कधी दाखवत नाही, 2 ठिकाणी 2-3 ठिकाणी बांधून मी ते घालते, पण आता मला लग्नाला जायचं ना, त्या काकूकून आपल्याला उसनी साडी आण, आपण त्यांची परत देऊ. त्या विठ्ठलरावांच्या डोळ्यात अश्रू आले. आपली एवढी नाजूक परिस्थिती आहे की आईला आपण साडीसुद्धा घेऊन देऊ शकत नाही. त्यांनी शपथ घेतली की आई रोज एक नवीन साडी घेऊन देईल, एवढा पैसा मी कमवेल, एवढा श्रीमंत मी होईल. आणि ते लातूरला त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे, स्पेशालिस्ट आहेत ते चेहऱ्याचे, तुमची प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी माहेर आहे. आणि दुसरे त्यांचे चिरंजीव तात्याराव लहान, त्या आईचे. तर त्या आईला जे तात्याराव लहान आहेत ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या किडन्या खराब झाल्या. डॉक्टरने सांगितलं लईत लय हा पोरगा 20 दिवस जगेल. आईनं सांगितलं माझी किडनी काढा आणि माझ्या बाळाला द्या. मला सांगा तुम्ही, जगामध्ये फक्त आई देऊ शकते बरं महाराज. माझ्या हाताची एक शीर तुटलेली आहे, अभिमानानं सांगतो मी तुम्हाला. मोठा ॲक्सिडेंट झाला माझा, 4 पलट्या मारल्या. तर कीर्तन असे लांब लांब राहतात, तुमचं करून मला भोकरदन तालुक्यात वडी नावाच्या गावाला इथून कीर्तन आहे रात्री. मग पळावं लागतं, धावावं लागतं. लोक म्हणतात महाराज वेळेत आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे गाडी स्पीडमध्ये असताना गाडीनं पलटी मारली, हात माझा मोडला, तर माझी एक शीर खराब झाली. तर माझ्या आईची शीर मला बसवलेली आहे, लक्षात ठेवा. माझं सांगतो, मी खरंच सांगतो तुम्हाला, त्या डॉक्टर तात्यारावांना ती शीर बसवली महाराज. ती किडनी बसवली. ते असं वर्णन करतात की लईत लई ती 10 वर्ष टिकते. काय ते आईचं प्रेम असेल मुलावर. ती किडनी बसवल्यापासून ते डॉक्टरही झाले, पद्मश्री झाले. 1 लाख लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी, 1 लाख लोकांचे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं त्यांना. ऐका, एवढं काम त्यांच्या हातून घडलं. पण त्या दिवशी 14व्याच्या दिवशी आई गेली, तेव्हा मी माईकवर म्हणताना म्हटलो की तुमची आई गेलीच नाही. जोपर्यंत तुमच्यात किडनी आहे तिची, तोपर्यंत तुमची आई गेली नाही. का लक्षात ठेवा. हो, कितीही मोठं काम केलं तुम्ही, 2 लाख लोकांचे फ्री ऑपरेशन करत असाल, तुम्ही सामाजिक जगत असाल, तुम्ही कितीही मोठे असाल, कितीही तुम्ही जगत असाल, कितीही तुमचं कर्तृत्व मोठं असेल, तर संत म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, तुम्ही साथ दिलं ते हित असेल, तुम्ही केलेलं ते कर्तव्य असेल. पण तुम्ही एवढं चांगलं काम करताय आणि तुम्हाला जन्म देणारी जी माता आहे, धन्य माता पिता तयाची या, त्या आईला धन्यता, त्या बापाला धन्यता. ऐका रे, पोटात भूक लागली म्हणून निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे आपल्या जवळ. इथून 50 किलोमीटर नाही भरायचं त्र्यंबकेश्वर, 40 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. जात जा त्र्यंबकेश्वरला, वारी करत जा महिन्याची, माझ्या निवृत्तीनाथांचं दर्शन घेत जा. निवृत्तीनाथांचाच खरा उपकार आहे आपल्यावर. श्री गुरु आहेत ते विश्वगुरु झाले का, त्यांनी तो संप्रदाय ज्ञानोबारायांना दिला. ज्ञानोबाराय म्हटले, नाथा ओ गुरुवर्या, हा संप्रदाय मला माझ्यापुरता ठेवायचा नाही. ज्ञानदेवे सार चोजविले, निवृत्तीनाथांनी होकार दिला. निवृत्तीनाथांची भाषेला आपल्याला कळू शकत नाही, अजूनही कळत नाही. निवृत्तीनाथांचा अभंग माझ्याच पाठ नाही अजून, बरं का. रोज कीर्तन करणाऱ्याला सांगता येणार नाही, इतके कठीण अभंग आहेत निवृत्तीनाथांचे. निवृत्तीनाथांची भाषा आपल्याला कळूच शकली नसती, म्हणून तो संप्रदाय ज्ञानोबारायांकडे आला. ज्ञानोबारायांच्या रूपानं अगदी सोप्या भाषे लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, कोणी लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती जनराजा,
लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा. फार सुंदर आरती आपण रोज गातो. आरतीचा अर्थ असा आहे जे ज्ञान आपल्याला कळू शकत नव्हतं नाथांचं ते ज्ञानोबारायांनी आपल्याला दिलं आणि ते ज्ञानोबार आहे. भिंत चालवली म्हणून मोठे नाही, रेडा बोलवला म्हणून मोठे नाही. मग ज्ञानोबाराय कशाने मोठे आहेत? ग्रंथ तयार केले. ग्रंथ ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा भाव धरोनी यावाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनी यावाचे ज्ञानेश्वरी भाव धरून यावचे तयार केले. भाव धरून यावचे ज्ञानेश्वरी करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे स्वमुखे आपण सांगे कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे स्वमुखे आपण सांगे ग्रंथ तयार केले. संतांचा हा उपकार आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत आपल्यातच ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकोबाराय आहे आपल्यातच गात्याच्या रूपानं, नाथ महाराज आहेत आपल्यातच भागवताच्या रूपानं. ग्रंथ वाचा ज्ञान होईल, ग्रंथ वाचा तुम्ही ज्ञानी व्हाल, ग्रंथ वाचा तुमच्यावर कृपा होईल. संसारात तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, संसारात तुमचं प्रारब्ध असेल, पण परमार्थात जर आलात तर देवाची कृपा होते, साधूची कृपा होते. बघा बघा लक्षात ठेवा, कृपा मात्र संसारात कधीच होत नाही. डोक्यातून काढून टाक. संसारात कृपा होत नसते. संसारात प्रयत्न आणि प्रारब्ध, भाग्याचे नि बडसे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घर गे. माऊलींची ओवीचे महाराज ध्यानातच ठेवायची. एखाद्याला लोक 51,000 देत असतील तर ते त्याचं भाग्य आहे महाराज, त्याचं भाग्य आहे, प्रारब्ध आहे. ते तुम्ही काही करू शकत नाहीत आणि मिळाले पाहिजे, त्याचं प्रारब्ध आहे महाराज. मी नाही म्हणत, माऊली म्हणतात भाग्याची नि बडसे. तुमच्या भाग्यात जर असेल, घरी जरी झोपलात तरी मिळेल. मग असं नाही समजायचं की प्रयत्न नाही करायचा. लगेच पुढे शब्द वापरला उद्यमाचे निमिषे. प्रयत्नही तेवढे ताकदीचे लागतात. प्रयत्न चांगले, तुमचं प्रारब्ध चांगलं असेल तर तुमच्या घरी संपत्ती येईल. कृपा संसारात होत नाही. आमचे महाराज सांगायचे पाठामध्ये, गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकराकडे एक पोरगा धावतच आला. मामा, ओ मामासाहेब, ओ गुरुवर्य, काय माझ्यावर माऊलीची कृपा झाली. म्हटलं माऊलीची कृपा झाली? काय कृपा झाली? आमच्यावर नाही झाली अजून, तुझ्यावर काय झाली? काही नाही. म्हटले लग्न जमत नव्हतं, लग्नच जमलं. मामासाहेब म्हटले अरे येड्या, ती काय माऊलीची कृपा आहे का? तुझ्यावर त्या मुलीची कृपा झाली जी तुला हा म्हटली. तुझ्यावर माऊलीची कृपा नाही झाली. एवढ्या दिवसाचं जमत नव्हतं ती मुलगी तुला हा म्हणली, हीच तुझ्यावर कृपा झाली. माऊलीची कृपा झाली असती तर तू ज्ञानेश्वरी शिकला असता. माऊलीची कृपा झाली असती तर तू हिमालयात गेला असता, तू जोग महाराज झाला असता. नाही, लक्षात ठेवा, कृपा वेगळी, प्रयत्न आणि प्रारब्ध वेगळे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता वाचता कृपा होते, गाथा पारायण करता करता कृपा होते, जनार्दन स्वामी महाराजांच्या मौनगिरी महाराजांच्या सानिध्यात आल्यावर कृपा होते. लक्षात ठेवा, साधू आपल्यावरती कृपा करत असतात. ज्ञानोबारांच्या संगतीत माणसं आली, हो आपकारी आली, हो महाराज आपकारी हो, आपकारी हो. ज्यानं माऊलीला भाकरी मिळू दिलं नाही लोकांनी. महाराज लोक असेच आहेत, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्रास देतात आणि निघून गेल्यावर त्यांचा जय जयकार करतात. असंच आहे समाज. माऊलीला भाकरी मिळू दिला नाही, स्वतःच्या पोटात भूक लागली, मग गावात ज्ञानोबाराय मधुकरीला गेले. ताई, मावशी, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, माझ्या दादाला नकोय, मला पण नकोय, पण माझ्या मुक्ताला भूक लागली, एका भाकरीचं पीठ द्याल का? मावशीला एका दया आली. आळंदीच्या अलंकापुरीच्या त्या मावशीनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं आणि माऊली झोळी घेऊन निघाले. आणि आता हसत हसत निघाले. नका माझं पोट भरे ना,
पण माझ्या मुक्ताबाईचं पोट भरेल. कोणत्या माता पित्याला धन्यता आहे का? सिद्ध पिंपरीकर एवढा चांगला कार्यक्रम या गणेश दादानं, निलेश दादानं, या सगळ्या परिवारानं ठेवला असेल. एवढी सुंदर माता या परिवाराला सोडून गेली. त्याच्या निमित्तानं जर तुम्ही इथं जमा झालात, एवढा समाज, एवढे गोड गळ्याचे गायक, 2 तास कधी गेले, 11:15 कधी वाजले कळालं नाही. 10 मिनिटामध्ये थांबणारे मी, वेळेच्या पुढे जाणार नाही. पण ही वेळ सांगत असताना, कीर्तन सांगत असताना एवढी कथा माझी ऐका. आपला अभंग कळेल, माझा प्रवास सुखाचा होईल आणि या आईला भावपूर्ण आदरांजली मिळेल. घरी घेऊन जा कथा. कोणत्या मायबापाला धन्यता. ऐका रे माऊली, एक भाकरीचं पीठ घेऊन निघाले. 4 दिवसापासून स्वतः उपवासी होते. दादालाही भाकरी नव्हती, काकालाही नव्हती, पण आता 1 भाकरी मिळाली, कशी तरी मुक्ताचं पोट भरेल असं म्हणून निघाले. तर समोरून तो विसोबा आडवा आला. माऊलीच्या काकीतली झोळी हिसकावून घेतली हो, आणि त्या झोळीतलं मीठ पीठ मातीमध्ये टाकून दिलं महाराज. नुसतं मातीमध्ये नाही टाकलं, कुंदन बाबा पायानं असं माती मिक्स केलं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल, एवढी वाईट बुद्धी हो. तशीच फाटलेली जोडी घेऊन माऊली आले. ताटीचा दरवाजा लावून घेतला. हंबरडा फोडून रडायला लागले. आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घातलं. ज्ञानराजांना जर रडावं लागतं इथं तर आपली काय कथा महाराज. लक्षात ठेवा, मस्तक घालून ज्ञानोबाराय रडायला लागले. आणि रडणाऱ्या ज्ञानोबारायांना ज्यावेळेला मुक्ताबाई समोर आली, पाहिलं तर झोळीमध्ये दगडं आहेत. आणि दगडं पाहून तिनं पाहिलं की माझा दादा दिसत नाही. नसू द्या भाकरी मला, पण माझा दादा कुठे आहे? ताटीच्या फटीतून पाहिलं तर दादा रडताना दिसला. आणि रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज देऊन म्हटली, दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी या बाहेर, या दादा बाहेर. योगी काय असा असतो का दादा? नाही दादा. पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे या दादा बाहेर, या दादा बाहेर. अपराध क्षमा करा दादा. साधू त्याला म्हणतात दादा, लोकांचे अपराध सहन केले पाहिजे. जनाचा ईश्वरागे महाराज काय आवाज आहे? ईश्वरागे झाले बने, ईश्वरागे झाले बने, ईश्वरागे झाले बने. वन्स मोर चालत नाही बरं का आपल्यात. तर तुम्हाला पण माझी इच्छा आहे, तुम्ही एकटे म्हणा महाराज, एकच टाळ वाजवा आणि तुम्ही एकटे पखवाज वाजवा. काय सुंदर भाव आहे बघा त्याच्यात. हे कुंदन महाराज मिळाले आपल्याला. ऐका, त्यांच्या आवाजात खूप गोड लागतं महाराज. ऐका रे, कसा आहे योगी ज्ञानोबाराय, असं रडता येणार नाही तुम्हाला. या दादा बाहेर. दादा मला भूक लागली ना, नाही मिळाली तरी चालेल भाकरी दादा, पण दादा तुम्हाला या लोकांना माफ करावं लागेल. काय शिकवण आहे महाराजी. अरे ज्यानं त्रास दिलाय त्याला माफ करा म्हणते मुक्ताबाई. ज्यानं त्रास दिलाय त्याला सोडून द्या दादा. दादा नका नाराज हो. या दादा बाहेर. कसा भाव आहे महाराजांच्या मुखारविंदातून. एवढी चाल डबल आपण ऐकूया. फार गोड. सगळ्यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐका. म्हणा शब्दे शस्त्रे झाले क्लेश, शब्दे शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा
झाले बंधे विश्वरागे झाले बंधे विश्वरागे झाले बंधे विश्वरागे झाले ब्रह्मद्वार विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा काठी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ताटी उघडा ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे विश्वरागे झाले वंदे विश्वरागे झाले वंदे विश्वरागे मुजरा मुजरा महाराज वा असंच गात राहा माऊली डोळ्यासमोर आले बघा तुम असं गाणं असलं पाहिजे खरंच गड्या ये भगवान भी क्या चीज़ है अजीब चीज़ है बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है काहीला आता कळल काहीला उद्या कळल मार्मिक आहे भगवान भी क्या अजीब चीज़ है बराबर दिल 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 म्हणजे हृदय हृदय इथं आहे बुद्धी इथं आहे गळा इथं आहे बघा बुद्धीमध्ये चाल सुचली पाहिजे आणि ती हृदयापासून गायली पाहिजे तेव्हा कंठ गोड लागतो हो आमचा हा गायक हा कुंदन महाराज हृदयापासून गाणार आहे काय गायलं महाराज माझं सुद्धा मन भरून आलं महाराज अजून जर थोड्या वेळ गायला असतं ना तर मला अश्रू सहन झाले महाराज माऊलीवर खूप प्रेम केलं पाहिजे सगळं मिळतं हो महाराज ज्ञानोबारांसाठी गायलं पाहिजे मी गायक आहे ना मला कळतात महाराज फार गोड वाह 12 वाजले महाराज कळलं आम्हाला ज्ञानोबारांना मधुकरी मिळू दिली नाही खायला मिळू दिलं नाही काहीच मिळू दिलं नाही सगळं असं झालं आणि आता मांड खाण्याची इच्छा झाली तर खापर सुद्धा मिळू दिलं नाही आणि पाहायला आला विसोबा कसं करता येईल मांड कसं खाता येईल मांड कसं करतील पाय आज याला वाईट म्हणतात माणूस शूद्र माणूस सगळ्यात बुद्धी वाईट सप्ताह तर होऊ द्यायचा नाही होईल कसा पाहायला येतो चांगलं काम व्हायचं कसं काय झालं बुवा असे जे खळ असतात ना पाहायला आला आणि पाहायला आलेल्या विसोबाला हाक मारली मुक्ताबाईनं काका एवढं लांबून काय पाहता जवळ येऊन बघा मुक्ता माऊलीच्या पाठीवर मांड तयार झालं होतं लाजला त्याला जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं त्याला लोटून नाही दिलं त्यानं त्रास दिला म्हणून बाजूला नाही केलं त्याला जवळ बसवलं आणि त्याला संत बनवलं त्याला अभंग लिहायला लावले नामदेवरायचं गुरु बनवलं त्याला कुणाला ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही कुणाला ज्यानं खापर मिळू दिलं नाही ज्यानं अपकार केला इंद्राणीची आंघोळ करू दिली नाही असा पातकी असा वैरी असा अपकारी जवळ आला तर त्या अपकाराला सुद्धा माऊली संत बनवतात दगड जवळ आला दगडाला सुद्धा संत बनवतात आमच्यासारखी जवळ आली आम्हाला गायक वादक कीर्तनकार बनवतात रेडा संगतीत आला रेडा ज्ञानदेव बनवतात काय माऊलीची कृपा आहे महाराज एवढे जर ज्ञानोबराय श्रेष्ठ असतील तर किती माऊलीला धन्यता पाहिजे होती पण नाही हो माऊली समाधीला बसल्यावर सगळे जण रडत असताना ती रुक्मिणी माता म्हणते देवा एवढं जर कर्तृत्व माऊलीचं असेल एवढे संत रडत असतील देव रडत असतील समाजासाठी ज्ञानेश्वरी दिली असेल तर मी या माऊलीला नाही धन्यता देणार मग
धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता दयाचे माता पिता तयाचिया माता पिता आपुलिया हिता जोसे जगता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जोसे जगता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बरोबर आपल्या सगळ्यांच्या घड्याळीत 12 वाजले. एक 2 मिनिटं फक्त. 10 किलोमीटरचं अंतर कापून ऐका ऐका कुणाच्या शेतामध्ये खुरपण करून कुणाच्या शेतामध्ये राबून ही जी आमची विमल नावाची आई निघून गेली. खरंच खूप प्रेम करत असते आई. खरंच कुणाच्या शेतामध्ये खुरपते, कुणाचे भांडे घासते. माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा महाराज झाला पाहिजे, त्याला चांगल्या शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्याप्रमाणे त्यालाही जगता आलं पाहिजे, त्याचं घर चांगलं असलं पाहिजे. प्रयत्न करणारी आई असते बरं का. खरंच सांगतो खूप प्रयत्न करते माय. हो, या देशातल्या सगळ्या कवीनं, या देशातल्या सगळ्या संतांनं तिचं वर्णन केलं. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे. किती सुंदर आहे लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त. जशी माऊली जगाला कृपा करते तशी आई आपल्याला आपुलियाचा कळवळा सगळ्या लेकरावरती. जैशी तैशी माय बरी किंवा मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. देव विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. फार कष्ट करते. किडनी नसेल किडनी देते, डोळा नसेल डोळा देते. माझं पोरगं घडलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करते. कोण असतं महाराज आईसारखं. खूप प्रयत्न करते. ऐका नांदायला आली ना मग तिचं नवरा लवकर जरी गेला, या गणेश दादा निलेश दादासारखे वडील लवकर गेले, पैसे कमी पडले ना तर कधी माहेरात जात नाही. आई कुणाला म्हणतात बघा. कितीही दारुड्या नवरा मिळू द्या हो, किती कष्टात जीवन असू दे आईचं, माहेरात जाणार नाही. पण तुमच्या मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडले तर ती माय
कधीच न माहेराला जाणारी बापाला सुद्धा हात जोडते. बाबा पडते पाया तुमच्या बाबा, काय मागणी मागू बाबा. बाबा मी कधीच काही मागितलं नाही तुम्हाला, पण माझी मुलं शिकतायत जरा थोडीशी, मी तुमचे व्याजासहित पैसे परत करेल बाबा. आई असते बघ. तुम्ही मला धार केवडा, कसे कुणाला सांगू ओ बाबा. तुम्ही मला धार, तुम्ही मला तुम्ही मला धार, तुम्ही मला धार, तुम्ही मला धार केवडा, तुम्ही मला धार. आमचा सारथी गणेश, त्याला आई नाही. रोज कीर्तनाला गाडी चालवताना बसला ना, ते रोज रडतो. तो म्हणतो महाराज माझी आई नाही, तुम्हीच माझी आई आहात. आई ज्याला नाही ना त्याच्यासाठी आहे बरं. तुमची फार आठवण येते ओ आई, हृदयी अश्रू येते, नयनी अश्रू येते. फार कष्ट करते, फार कष्टाने घडवते या परिवाराला. बाप नसलेला परिवार लवकर गेले वडील या दोघांचे. आई उभी राहिली. मगाशीपासून 2 तास झाले सांगतोय आई बिचारीनं कष्ट केले, कोणाच्या शेतातलं कोणाच्या घरातलं काम केलं. हसणारी माय या 2 मुलांना घडवून गेल्या वर्षी वैकुंठाला तिच्या निजधामाला निघून गेली. पण जात असताना कर्तृत्ववान अशी 2 मुलं, ज्ञानोबा, माझ्या निवृत्तीनाथ महाराजासारखी 2 मुलं. माझ्या माऊलीचं असंच झालं की हो ग्याच कासाविस प्राण मन तळमळी, तैशी ती जननी शोक वाहे. ज्ञानोबरायांना सोडून जावं लागलं मायबापांना. तसं हे बाप तर लवकरच गेला. बापाची माय आता आईनंच दिली, पण आई निघून गेली. आणि आई गेल्यापासून 1 वर्षभर त्या आईची आठवण काढत, व आईनं आम्हाला कसं घडवलं, आईनं आम्हाला कसं तारलं, आईनं आम्हाला कसं शिक्षण दिलं, असं शिकवण देत देत एवढा समाज या मुलांनी जोडला. काय मुलं आहेत महाराज, काय माणसं जोडली. एवढ्या समाज इथं जमतोय. सिद्धपिंपरी आज पावन झाली. या महिला रडायला लागल्या. ऐका माझा आज 2 पिशव्या घेऊन ही जी विमलबाई आहे ना पोरांनो, गणेश दादा, निलेश दादा आज स्वर्गामध्ये उभी असेल आणि देव तिच्या पिशव्या चेक करत असेल, तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिनं तुम्हाला केलेले कष्ट, तुम्हाला दिलेले संस्कार, त्याचं अख्खं जीवन गेलेलं कष्टामध्ये त्या पिशवीतून बाहेर पडलं असेल. पण डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमची आई देवाच्या पायाजवळ असावी म्हणून या 2ही मुलानं, या सगळ्या परिवारानं ठेवलेलं कीर्तन, त्याच्यातले ज्ञानोबाराय, त्याच्यातली मदालसा, त्याच्यातला भरत, त्याच्यातले रामचंद्र, या संतांच्या देवाच्या नामसंकीर्तनाच्या कथा पिशवीतून बाहेर पडल्या असतील आणि सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला असेल. आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात 12:05 ही माझी विमल आई आज स्थापित झाली असेल. हात वर करून या 2ही मुलांना आणि या सगळ्यांना तिने आशीर्वाद दिला असेल. पोरांनो तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भावे तया. हात वर करून आई बापाचा आशीर्वाद जिवंतपणे घेतला पाहिजे. मायबाप निघून गेल्यावर असं कीर्तन ठेवलं पाहिजे आणि आई जिवंत असताना 2 हात आईला दिले पाहिजे. झालंय कीर्तन माझं, एवढा समाज इथं जमलाय. हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. रोज 2 कीर्तन करणारा मी महाराज आहे. कुंदन महाराज, दिनेश महाराज, शिवराम महाराज, एवढा गोड माहोल तयार झालाय. जाता जाता फक्त एवढी ओवी घेऊन जा. या आईला ही श्रद्धांजली दिली. आपलं ही कीर्तन तुम्हाला घरी घेऊन जा. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा तुम्हाला कधीच घडणार नाही. काशीला 2 लक्ष वेळेला कधीच तुम्ही जाऊ शकत नाही. तेवढं आयुष्य आपल्याकडे नाही. पण काय सुंदर ओवी आहे. संत म्हणतात पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा रोज घडतील तुम्हाला. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा रोज घडतील. कधी घडतील महाराज? ऐका रे सिद्ध पिंपरीकर, घेऊन जा घरी ओवी. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. कधी 1 नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य हो. जिवंत असणाऱ्या तुमच्या आईच्या पायाला माय बापे वो केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी.
पुंडलिके ओ काय केले सकळ तीर्थाची धुरे. कितीतरी आईबद्दल बोलता येईल, संपूर्ण असं कीर्तन आहे, पण आपली वेळ संपली. 12 वाजून 10 मिनिटं झाली का? 10 वाजून 10 मिनिटं झालती म्हणून, दुसरं काही कारण नाही. अगदी बरोबर 2 तास आम्ही तुम्हाला सेवा दिली. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा सगळे. त्याचं कारण सांगतो. हे बोलणाऱ्या श्रद्धांजली लय झाले हो. हे कमी करा हे बोलणं. हे माईकवर जे माणसं बोलतात ना, ते 2-3 बोलले पाहिजे. गावच्या वतीनं एक, हरिभक्ताच्या वतीनं 2-3 माणसं बोलले पाहिजे. त्यामुळे जेवायला उशीर होतो. खालचे लोक त्रासात आहेत. मला लोकांच्या विनंत्या आहेत, लिहून दिल्या लोकांनी, बाबा एवढं कीर्तनात सांगा. 100 माणसं श्रद्धांजली वाहतात. 2-3 निवडा, तुमच्यातले मेन निवडा, आचरणावाले निवडा. कारण आपली बोलून श्रद्धांजली जात नाही. श्रद्धांजली जाते तर ती भजनाचीच जाते, ज्ञानाचीच जाते. म्हणून आपण सगळ्यांनी हात वर करा, एकदम टाईट सगळ्यांनी करा. या विमलबाईला श्रद्धांजली. काय गोड मुलं आहेत. गणेश दादा, निलेश दादा, तुम्ही एका विचारानं राहा. त्याही तुम्हाला आशीर्वाद देते, काळजीच करू नका. त्याच तुम्हाला वरून पाहते. खूप गोड कार्यक्रम केला. आमचा दुसरा निलेश दादा, आमचा अमरदादा कुठे, त्या दोघांनाही खूप धन्यवाद. या मंडळीला बोलवलं. अमरदादांनी काय गोड मंडळी आणली महाराजी. धन्यवाद सगळ्यांना. हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या